नमस्कार, स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी खारी शंकरपाळीचे रोल बनवणार आहोत। त्याच्यासाठी पहा, इथे मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे आणि ह्या मैद्यात घालण्यासाठी पहा, इथे मी अर्धा चमचा असं लाल तिखट घेतलेलं आहे। हे आपल्या आवडीवर वापरायचं। आणि अर्धा चमचा हळद, पाव चमचा काळी मिरेपूड घेतलेली आहे। चवीपुरतं मैद्याच्या प्रमाणात मीठ घेतलेलं आहे आणि 1 चमचा असे ओवा घेतलेला आहे। तर आपल्याला हे असं पिठात मिक्स करायचं। आणि ह्या पिठात आपल्याला गरम तेल वगैरे वापरायचं नाही, तर कच्चंच असं 2 पळ्या तेल आपल्याला मिक्स करायचं। आणि हे तेल सगळं आता असं मैद्याला आपल्या मिक्स करून घ्यायचं। चोळून असं मिक्स करायचं, सगळ्या मैद्याला असं लागलं पाहिजे असं। आणि हे सगळं मैद्याला असं तेल लावून झालेलं आहे। हे पहा, अगदी मस्त अशी मूठ वळत आहे। आणि मस्त आता याच्यात आपल्याला थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ मळून घेऊया। आणि घट्टसर पीठ आपल्याला असं मळून घ्यायचं, एकदम घट्ट पण नाही घ्यायचं। आणि सगळ्याच्या सुरुवातीला आपण मैदा घेतलेला तो चाळून घ्यायचा। तर हे पहा, अशा प्रकारे याचं सगळं मी असं गोळा करून घेतलेला आहे। थोडं थोडं पाणी लागेल तेवढं हे करायचं। हे पहा, अशा प्रकारे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही। आणि आपण मैदा मळताना काय करायचं, थोडंसं अगदी अर्धी वाटी असं पीठ बाजूला ठेवायचं, कारण मैदा जर घट्ट पातळ झाला तर मग परत आपल्याला तो लागतो म्हणून। तर याच्यात मी तो अर्धी वाटी मैदा उरलेला ठेवलेला याच्यात टाकलेला आहे। तर हा मैदा आपल्याला आता आपण हे जी चपाती लाटणार आहोत त्याच्यासाठी लागणार आहे। तर त्याच्यासाठी असे याचे गोळे करून घ्यायचे। हे पीठ आपल्याला ठेवायचं वगैरे काहीच नाही, लगेच करून घ्यायचे। हे पहा, एवढाले असे मी गोळे करून घेतलेले आहेत। आपल्या पोळपाटाच्या साईजवर आपण गोळे करून घ्यायचे। तर हे पहा, सगळे गोळे मी असे करून घेतलेले आहेत। तर आता आपण हे गोळे लाटून घेऊया। आणि ह्या गोळ्याला असं चपातीच्या पिठाप्रमाणे पीठ लावायचं। आणि आता आपल्याला एकदम असं पातळ लाटून घ्यायचं, एकदम पातळ लाटायचं। हे पहा, पूर्ण आपली चपाती अशी लाटून झालेली आहे। तर ही पहा, इतकी अशी एकदम पातळ अशी, हे पहा अगदी पातळ अशी लाटून घ्यायची। आणि आता आपण तिला सुरीच्या साहाय्यानं कापून घेऊया। अशी बरोबर मधून अशी कापायची। तर हे पहा, पूर्ण पोळी आपण अशा प्रकारे कापून घेतलेली आहे। तर ही कापलेली पोळी ही पहा, आपल्याला असा याचा रोल करून घ्यायचा आहे। तर हे पहा, सगळ्या पोळीचे असे रोल करून घेतलेले आहे। आणि हे रोल असे केले, अशाच प्रकारे मी आता सगळ्या पोळ्याचे रोल करून घेणार आहे। हे पहा, 2 पोळ्याचे मी असे रोल करून घेतलेले आहेत। आता हे रोल मी एकीकडे तळणार आहे आणि एकीकडे दुसऱ्या पोळ्याचे रोलही करून घेते। हे पहा, तेलही गरम झालेलं आहे। तर सुरुवातीला आपण एक सोडून बघूया। तर तेल चांगलं तापलेलं आहे, जास्त कडक पण नाही करायचं आणि जास्त बारीक पण नाही गॅस ठेवायचा। आणि जेवढे असे तेलात मावतील तेवढे आपण तेलात सोडूया। मध्यम गॅसवर तळायचे, म्हणजे ते आतपर्यंत चांगले कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात। आणि थोडेसे एका अंगानं तळल्यागत झाले की असे आलटून पलटून तळायचे आपल्याला, एकाने असं तळायचे नाही, तर सारखे असे तेलात खालीवर खालीवर करायचे, म्हणजे ते सगळीकडून असे कुरकुरीत होतात। तर हे पहा, मस्त आपले असे तळून झालेले आहेत आणि मध्यम गॅसवरच मी तळून घेतलेले आहेत। हे पहा, रंगही असा छान आलेला आहे। एकदम गोल्डन रंगावरही नाही तळायचे, कारण ह्याची थोडा वेळ आणखी कुकिंग प्रोसेस अशी चालू राहते। आणि जर गोल्डन रंगावर आपण तळले तर मग जास्त असे डार्क होतात, म्हणून आपण ह्याच रंगावर असे तळून घ्यायचे। हेही मस्त आता तळलेले आहेत। तर आता मी अशा प्रकारे सगळे तळून घेते। हे पहा, आपले सगळे असे तळून झालेले आहेत आणि अगदी मस्त होतात, कुरकुरीत आणि खुसखुशीतही अगदी आतपर्यंत असे तळले जातात। हे पहा, अगदी मस्त होतात, एकदा नक्कीच ट्राय करून पहा।
आजची रेसिपी आवडल्यास स्मार्ट मराठी सुगरण या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बाजूला दिलेले घंटीचे बटन दाबा, म्हणजे माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.